युनिट 3 34 पेज नंबर अ गार्डन ऑफ वर्ड्स. शब्दांची बाग. याच्या अगोदर आपण फर्स्ट सेकंड युनिटमध्ये गार्डन ऑफ वर्ड्स पाहिलेलं आहे, ओके नाही. तर आता पहा, हे जे गार्डन ऑफ वर्ड आहे याच्यामध्ये जे वर्ड आहेत सगळे आपण वाचून घेऊ. तुम्ही लक्ष द्यायचं आहे. उच्चार शब्द काय वाचते मी ते लक्ष द्या आणि बोट ठेवा. ज्या ठिकाणी पुस्तक ओपन करायचं आहे, मी जेव्हा व्हिडिओ आपला पाहताय तुम्ही तेव्हा बुक ओपन करून मी जे वाचते ते लक्ष द्यायचे पुस्तकामध्ये. अबाउट, ऑल, बी, बिवेअर, बिग, कॉल्ड, कॉट, केव, चिकन, कॉक, क्रिएचर, कनिंग, डोंट, डक, फॉलिंग, फेल, फेलो, फुलिश, फॉक्स, फ्रेंड्स, गुड्स, हेड, हार्ड, हेल्प, हेन, हियर, हिज, इनसाइड, मेट, माय, पीस, प्लेस, नाइट, रनिंग, सेफ, सेइंग, शाउट, स्काय, स्टार्टेड, देअर, देम, दे, टोल्ड, वेंट, व्हेन, व्हाय, विथ, विदाउट, वर्ड, वरी. तर हे तुम्ही वाचून काढायचे आहेत आणि लिहायचे सुद्धा आहेत. तर त्यातला पहिला आपण क्वेश्चन पाहू. फाइंड द फॉलोइंग वर्ड इन द टेबल. थिंक ऑफ अदर वर्ड ऑफ नो दॅट राईम विथ फॉर फॉलोइंग वर्ड. राईट डाऊन द रायमिंग वर्ड. खाली जे शब्द दिले आहेत त्याचे रायमिंग वर्ड लिहायचे तुम्हाला. आता ऑल, मेट, कॉक ह्याचे रायमिंग वर्ड काय असतील? तर ऑल, कॉल, मेट, गेट, कॉक, रॉक. तर अशा प्रकारे तुम्ही दुसरे कुठलेही रायमिंग वर्ड त्याच्यामध्ये लिहू शकता. त्यातलाच क्वेश्चन नंबर 2. फाइंड अँड कॉपी द नेम्स ऑफ बर्ड अँड ॲनिमल्स. तर हे जो चार्ट आहे गार्डन आहे वर्ड्सचं, तर त्याच्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत, त्याचे नेम तुम्हाला तिथे शोधायचेत आणि लिहायचे आहेत. आता पुढचा क्वेश्चन नंबर 3. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस using the word given above. Try to make as many meaningful sentences as you can. तर तुम्ही आता हे काय लिहायचे, आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करायचे खाली जे वर्ड दिलेले आहेत त्याच्यापासून. आता दे मेट अ डॅश 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 डॅश. व्हाय आर यू डॅश 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 डॅश. आता तुम्ही हे जे गार्डन ऑफ वर्ड आहे त्याच्यामधला कुठलाही एक शब्द घालून तुम्ही मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवू शकता. दे मेट अ फॉक्स. नंतर व्हाय आर यू रनिंग. अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवू शकता. आता पुढचा क्वेश्चन नंबर 4. चूज एनी वन ऑफ द वर्ड गिवन इन द टेबल. शो इज मिनिंग विथ अन ॲक्शन अँड आस्क युअर फ्रेंड टू गेस द वर्ड. म्हणजे याचा अर्थ काय? आता हे जे गार्डन आहे शब्दांचं त्याच्यातला एक शब्द तुम्ही मनात पकडायचा आणि त्याची ॲक्शन करायची आहे तुम्ही. जोही शब्द असो, आता रनिंग असू, अजून भरपूर शब्द आहे त्याच्यामध्ये ज्याची की तुम्ही ॲक्शन करू शकतात. असे शब्द तुम्ही मनामध्ये धरायचे आणि त्याची ॲक्शन करायची आणि तुमच्या मित्राला ओळखायला लावायचं आणि मग तो शब्द त्याला सांगायला लावायचा. अशा प्रकारचा हा गेम आहे आणि लक्षात. आता क्वेश्चन नंबर 5. फाइंड द वर्ड दॅट हॅव. म्हणजे आता हे जे वर्ड दिले काय करायचे, हे जे दिलेले आहेत पुढे OCKNGDSEEAOU हे जे गार्डन ऑफ वर्ड आहेत, तर याच्यामध्ये हे शब्द आहेत का? ते शब्द असणारे, हे लेटर्स असणारे शब्द तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. आता कोणकोणत्या शब्दात आहे बरं? वर जे गार्डन आहे, अबाउट, कॉक, डोंट, अजून फुलिश, फॉक्स, फेलो, आहे की नाही. तर अशा प्रकारचे कशात आहेत, CK कशात आहे, NG कशात आहे, D कशात आहे, असे वर्ड्स तुम्ही लिहायचे आहेत. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 6. सिलेक्ट वन वर्ड ॲट अ टाइम. लुक ॲट द वर्ड केअरफुली.
Close your eyes and think of the word, then write it down. Look at it again. Look it up in the textbook. Learn 5 words at a time in this way. तर या ठिकाणी काय करायचे, तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत. अगोदर शब्द वाचायचे, डोळे बंद करायचे आहेत आणि नंतर काय करायचे तुम्हाला, न पाहता हे जे तुम्ही डोळे बंद करून जे शब्द तुमच्या लक्षात आले आहेत, असे 5 शब्द तुम्ही वहीमध्ये न पाहता लिहायचे, स्पेलिंग पाहायचे नाही. अशा प्रकारचा हा गेम आहे. तर हे तुम्ही काय करायचे, ते शब्द लिहून काढायचे आहेत वहीमध्ये. आणि ह्या गार्डन ऑफ वर्ड्समध्ये जेही शब्द आहेत ते तुम्हाला पुढच्या लेसनमध्ये आहे, द स्काय इज फॉलिंग. तर त्याच्यामध्ये हे सगळे शब्द तुम्हाला कामाला येतील. हे जे आहेत ते शब्द त्याच्यामध्ये आहेत. मग हे जर पाठ केलं तर पुढचं लेसन तुम्हाला इझी जाईल. त्यासाठी हे वर्ड तुम्ही अगोदर पाठांतर करा, वाचन करा जास्तीत जास्त. तर यातले मी अगोदर 8 वर्ड सांगते. बी असणे, बिअर म्हणजे सावध राहा. कॉल म्हणजे नावाची, कॉट पकडले. केव गुहा, चिकन कोंबडीचे पिल्लू, कॉक कोंबडा. क्रिएचर्स म्हणजे प्राणी. कनिंग म्हणजे धूर्त लबाड. डक बदक. फेलो सोबती. फुलिश मूर्ख. फॉक्स कोल्हा. गुज म्हणजे हंस पक्षी. हर्ड म्हणजे ऐकले. हेन कोंबडी. सेफ सुरक्षित. शाऊट ओरडणे. विदाऊटच्या शिवाय. कंप्लीट म्हणजे पूर्ण करा. तर हे जे हार्ड वर्ड आहेत आणि अजूनही जे असतील ते तुम्हाला जर येत नसतील तर काय करायचे, नीट वाचायचे आणि लक्षात घ्यायचे. हे सगळे शब्द तुम्हाला जवळपास झालेले आहेत, पण त्यातले हार्ड वर्ड मी काही सांगितलेत तुम्हाला, ते तुम्ही लिहून काढायचे. ओके, तर आपण इथंच थांबू.